कल्पना करा, एक माणूस ज्याचं आयुष्य जणू विजेसारखं होतं, वेगवान, तेजस्वी आणि जग बदलण्याचं ताकद असलेलं. त्याचं नाव निकोला टेस्ला. 1856 साली क्रोएशियातील एका छोट्या खेड्यात विजेच्या कडकडांमध्ये निकोलाचा जन्म झाला. लहानपणापासूनच निकोला हा जिज्ञासू आणि प्रयोगशील मुलगा होता. शाळेत शिकत असताना निकोला एवढा अफाट होता की सरांनी अवघड मोठी मोठी गणितं फळ्यावर द्यावीत आणि त्याने काही सेकंदातच तोंडी उत्तर द्यावं. सरांना वाटायचं हे पोरगं नक्की चिटिंग करत असणार. बरोबर उत्तर खूपच लवकर दिल्यामुळे मार खाण्याचं जगावेगळं उदाहरण असावं. टेस्लाने ऑस्ट्रेलियातील क्रेज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, पण आर्थिक अडचणीमध्ये शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अमेरिकेत त्याने थॉमस एडिसनच्या कंपनीत काम सुरू केलं, पण विजेच्या पुरवठ्याच्या पद्धतीत त्यांच्यात मतभेद झाले. एडिसन वीज पुरवताना डीसी करंट वापरायचा, ज्याला मर्यादा होत्या, खर्चही खूप यायचा आणि विजेवर मोठमोठ्या मशीन चालवणंही शक्य नव्हतं. टेस्लाने कॉलेजमध्ये असताना त्यावर पर्याय म्हणून अल्टरनेटिंग करंट वीज वितरित करण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं होतं. टेस्लानं आपलं तंत्रज्ञान एडिसनला दाखवलं. हे पाहून एडिसन मुळापासून हादरला, कारण आजवर एडिसननी केलेलं सगळं मोडीत निघणार होतं. एडिसननी मुद्दाम निकोलाचं म्हणणं मूर्खपणाचं आहे सांगून विषय संपवला. टेस्लाने एडिसनच्या कंपनीचा राजीनामा देऊन आपली स्वतःची कंपनी सुरू केली. एसी शोधाचं पेटंट नोंदवलं. एडिसनला माहित होतं की जर याची टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली तर आपली कालबाह्य होईल. त्याने मग पिढे करून टेस्लाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले. पुढे यालाच इतिहासामध्ये म्हटलं जातं करंट वॉर, विजेच्या योग्य प्रकारासाठी ऐतिहासिक लढाई. शेवटी टेस्लाचं एसी जिंकतं आणि जगभर वीज पोहोचते ती याच तंत्रज्ञानावर. पण टेस्ला इथेच थांबला नाही. त्याचं पुढचं स्वप्न होतं वायरलेस वीज. त्याने न्यूयॉर्कमध्ये वॉर्डन क्लाफ टॉवर उभारला, एक असा टॉवर जो 20 तारेविना लांब पाठवू शकला असता. कल्पना करा, तुमच्या घरात वीज पोहोचवण्यासाठी कुठलीही वायर लागणार नाही. दुर्दैवाने गुंतवणूकदारांनी साथ सोडली आणि हा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला. पण त्याची कल्पना आजही वैज्ञानिकांना प्रेरणा देते. त्याने जगाला दिली 300हून अधिक क्रांतिकारी पेटंटची भेट, ज्यात एसी करंट सिस्टीम, इंडक्शन मोटर, वायरलेस ट्रान्समिशन, रेडिओ टेक्नॉलॉजी आणि टेस्ला कॉईल सारखे शोध होते. आज त्याच्या नावावर जगभर प्रसिद्ध टेस्ला कार कंपनी आहे. टेस्ला ही नाव फक्त कार नाही, तर त्या महान संशोधकाच्या कल्पनाशक्ती आणि विज्ञानातील क्रांतिकारी शोधांचं प्रतीक आहे, ज्याने आपल्या कल्पनेच्या जोरावर जग बदललं. नवीन काही शोधायचं असेल तर आधी स्वतःला वेळ द्या. अशाच अद्भुत गोष्टींसाठी आपल्या विशाखा सायन्स टॉक्सला नक्की फॉलो करा.